काल आमच्या किटी पार्टीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या, फर्निचरसाठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का? कारण समर्थ फर्निचर मधील 70% फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉपमध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केटपेक्षा रिझनेबल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, कोल्हार गोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. नंतर राजगुरुनगरची मार्केट कमिटी, मंचरची मार्केट कमिटी, आळेफाटा, नारायणगाव ही सगळी व्यापारी ठिकाणं दाखवली. नंतर आपल्या परिसरात आलो आणि जो सुरुवातीला मार्ग आम्ही जो सुचवला होता तो सांगितल्याप्रमाणे आपला संगमनेर वगैरे सगळे परिसर त्यामध्ये होतो. त्यानंतर हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं. रेल्वे बोर्डानं बजेटमध्ये म्हणलं की हा प्रकल्प आता फायद्यामध्ये येतो. 4% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट 4% आहे, प्लस 4%. 12-13ला तो मंजूर झाला. मंजूर झाल्यानंतर त्यावेळेला मला वाटतं रेल्वे मंत्री बदल होते, बन्सल की कोणतरी आलं होतं. हा प्रकल्प तेव्हा पिंक बुकमध्ये घेण्यात आला. 13च्या दरम्यान पिंक बुकमध्ये घेण्यात आला. याचा अर्थ हा प्रकल्प कधी ना कधी होऊन आपल्याला उशिरा का होईना हा प्रकल्प करायचा असं रेल्वेनं ठरवलं असतं. त्या दरम्यान 32 प्रकल्प जे 1000 कोटी रुपयाच्या वर ज्याची किंमत होती असे प्रकल्प प्लॅनिंग कमिशन म्हणजे नियोजन विभागाला पाठवले जायचे रेल्वेकडून. त्या वर्षी 32 प्रकल्प पाठवले आणि त्यातले फक्त 6च प्रकल्प निवडण्यात आले. त्यातला आपला प्रकल्प मागे राहिला. 2014ला मला वाटतं त्यावेळेला सदाशिवराव लोखंडे माझ्यावर होते. सुरेश प्रभू माझे जुने मित्र, म्हणजे ते आणि मी दोघंही जागतिक मराठी चेंबर ऑफ कॉमर्समध्ये काम करत होतो. मी कार्याध्यक्ष होतो, ते संचालक होते. त्यांना मी समजून सांगितलं की हा प्रकल्प आपला झाला पाहिजे. पहिल्या वर्षी त्यांनी घेतलं नाही. मी मीडियामध्ये त्यांच्यावर टीका केली. त्यांनी मला रात्री घरून बोलून घेतलं म्हणजे काय असं केलं तुम्ही? म्हटलं म्हणजे परिस्थिती अशी की इतके वर्ष बांधतून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आहे. मग त्यांनी त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये त्याला मंजुरी दिली आणि सगळं काम पुन्हा चालू झालं. आता हे सगळं झाल्यानंतर असं ठरलं की केंद्र सरकार किंवा रेल्वे एवढा प्रकल्पाचा खर्च करणार नाही. त्यावेळेला प्रकल्पाची किंमत होती अवघी 2550 कोटी रुपये 2013-14ला. पण सुरेश प्रभू, मी आणि काही रेल्वेचे अधिकारी बसल्यानंतर असं ठरलं की हा प्रकल्प आपण कन्व्हेन्शनल रेल्वेचा प्रकल्प करण्यापेक्षा त्याला वेगळं काहीतरी सेमी हायस्पीड करावं असं ठरलं. आणि मग असं ठरल्यानंतर असं लक्षात आलं की प्रकल्पाची कॉस्ट 12-13 हजार कोटी रुपये जाते. तर 13,000 कोटी रुपये जर जात असेल तर 5,000 कोटी रुपये दोन्ही सरकारनं 2.5 हजार कोटी रुपये जमवायचे, उरलेले 8,000 कोटी बाजारातून उभे करायचे. असा प्रकल्प करायची मान्यता झाली, मंजुरी झाली. लँड ॲक्विजिशनला सुरुवात झाली. भागीदारीमध्ये कंपनी चालू झाली. सुरुवातीला 50-50 कोटी रुपये दोन्ही सरकारनं केलं. नरिमान पॉइंटर्सला ऑफिस घेतलं. सर्वे चालू झाला. दरम्यानच्या काळामध्ये मी असेल, भाऊसाहेब असतील, हे असतील, हेमंत गोडसे, सगळी मंडळी माझ्याबरोबर जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा शिवसेनेचं शिष्टमंडळ सुद्धा आम्ही त्यावेळेला रेल्वे मंत्री असतील किंवा बाकी लोकांकडे घेऊन जायचो. पण हे सगळं होत असताना प्रकल्पाची सगळी आखणी झाली. हा रेल्वे मार्ग जो आपण म्हणतो सुरुवातीला त्याप्रमाणे सगळं फिक्स झालं होतं. त्याचं लँड ॲक्विजिशन चालू झालं आणि दरम्यानच्या काळामध्ये 2019ला पराभव झाला म्हणून मला त्याचा काही फारसा पाठपुरावा करता आला. पण दुर्दैवानं तिथून खरं सुरुवात झाली की ती डाऊन ट्रेंड चालू झाला. नवीन लोकांची नवीन मतं आली. MRIDL सुरुवातीला MRIDL होतं, नंतर MRIDC झाला. त्यांचं आणि रेल्वे बोर्डाचं नंतर काहीतरी वाद निर्माण झाल्यामुळं हा प्रकल्प लांबणीवर गेला. आपला मार्ग चेंज कर वगैरे नव्हे तर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळी कारणं, राजकीय कारणं असतील, प्रशासकीय कारणं असतील, त्याप्रमाणे तर रेंगाळत गेला. आणि नंतर जवळजवळ 800-900 कोटी रुपये लँड ॲक्विजिशनला दिले. दोन्ही सरकारनं 500 कोटी रुपये खर्च केलेला आहे. अचूकपणाने पुढे यावं लागेल. केवळ इथे एवढे बसलेले आपण आहोत आणि आमदार खासदार मांडतायत
तेवढ्यावर ते कन्व्हिन्स होतील असं मला अनुभवाच्या अंती वाटत नाही. काही अनुभव आंदोलनांचे आमचे आहेत आणि त्यामुळे जोपर्यंत जनतेचा रेटा जोपर्यंत दादा तयार होत नाही तोपर्यंत सत्ताधारी या प्रोजेक्ट बाबत पुनर्विचार करणार नाहीत. मग तो रेटा कधी तयार करायचा? तुम्ही म्हणाल आपण अगोदर बोलून बघू मग करू, तसं होत नसतंय. अनुभव अनेक आपल्या सगळ्यांना लढायचे आहेत. शेतकरी कर्जमाफीचा आहे, शेतकरी संपाचा आहे, आता परवा झालं नागपूरचं आंदोलन, त्याचा आपल्याला अनुभव आहे. आणि माझ्या अगोदर कॉम्रेड उगले आणि बाकी सगळे तुम्ही लोक आहेत, लढ्यांचे प्रचंड अनुभव असलेले लोक आहेत. लढाई आणि संवाद हा साथ करावा लागतो, एकाच वेळी करावा लागतो, एकानंतर दुसरा असं काही नसतं. आणि म्हणून माझं कॉन्क्रीट प्रपोजल असं आहे की लढ्याची तयारी आपल्याला लगेच करावी लागेल. लढ्यासाठी दोन गोष्टी आपल्याला लागतात. एक, मागण्यांच्या बद्दल आपल्याला एकमत करावं लागेल. मागण्यांच्या बद्दल एकमत केल्याशिवाय एकजूट आकाराला येणार नाही. मागण्यांमध्ये फार फरक नाही आपल्या, एक 19-20चा फक्त फरक आहे आणि तो आपल्याला एकत्र बसून नक्कीच सॉल्व्ह करण्याच्या बाबतीत नक्कीच शक्य आहे. कुठे फरक आहे? आता जो प्रोजेक्ट आहे, जो नाशिक पुणे हायवे आहे, जो रद्द केला गेला आणि ज्याचा उल्लेख आता केला, जो वन ऑफ द बेस्ट प्रपोजल होतं असं नीती आयोगाने मान्य केलं, तो जो प्रपोजल आहे, तो जो प्रकल्प अहवाल आहे, त्याच्याबद्दल आपलं जवळजवळ 80-90% एकमत आहे की त्या मार्गाने तो जावा. डिस्प्यूट फक्त 2 ठिकाणी आहेत आणि ते मिटवण्याजोगे आहेत. आम्ही अकोलेकर फक्त एवढंच म्हणतोय की तुमचं बरोबर चाललंय, तुमचं सगळ्यांचं व्हावं, तुमच्या बरोबर जरा आमचाही विचार करा. आणि त्यासाठी फक्त एक स्टेशन, जो मूळ प्रोजेक्ट होता त्याच्यामध्ये देवठाण हे स्टेशन होतं, ते स्टेशन मूळ प्रोजेक्ट मध्ये जो होतं, ज्याचा नकाशा आपल्याकडे इथे अवेलेबल आहे आणि दोडीपर्यंत, चासपर्यंत राजाभाऊ, तो सगळा स्टेशन आलेलं होतं. दोडीला एक होतं, चासला एक होतं. तिथनं अत्यंत जवळ 10 किलोमीटरचं सुद्धा अंतर नाही, देवठाण आहे, तिथे एक स्टेशन होतं. आणि ते झालं सत्यजित दादा की परत संगमनेर मध्ये एंट्री होती आणि मग पुढचा रूट ऍज इट इज होता. मी काल जरा असं ऐकलं की आम्हाला काहीतरी बोगद्यातून न्यायचंय, काहीतरी पर्यटन करत न्यायचंय. आमची अशी काही मागणी नाही आहे. मागणी सोपी आहे, बिलकुल काही ट्रस्टेड नाही आहे. अगोदर हे स्टेशन होतं, तेवढं एक स्टेशन ह्या मंजूर झालेल्या याच्यामध्ये असावं, जेणेकरून आमचा जो भाग मागे राहिलेला आहे आणि तुमचे सगळे नातेसंबंध आहेत, तुम्हाला फायदा होईल. आमच्या अकोल्याला येता येईल राजाभाऊ, तुम्ही येतात सगळ्या गोष्टींमध्ये. आणि सत्यजित दादांचं काही त्याला विरोध असायचं काही कारण नाहीये. लोखंडे साहेब तुम्ही सगळे आपलेच आहात, त्यामुळे तो एक मागणीमध्ये आमचा ऍडिशन व्हावं, ही एक आमची मागणी खताळताई त्याच्यामध्ये असणार आहे. दुसरा मुद्दा अर्थातच कोल्हे साहेबांनी आता मांडला, तर त्या प्रोजेक्टमध्ये तो बदल आपल्याला करावा लागेल. तो आहे GMRTच्या संदर्भामध्ये थोडाफार बदल, कदाचित 5-2 किलोमीटर इकडे करणं असेल, टनेल असेल, काही बाकी कव्हर करणं असेल, तो टेक्निकल मुद्दा आहे. त्याच्यामुळे मागणीच्या पातळीवर एकमत आहे. देवठाणसह नाशिक पुणे रेल्वे मार्ग झाला पाहिजे करतो. त्यांना आम्ही आग्रह धरला होता की तुम्ही पुढाकार घ्या आणि कोऑर्डिनेट करा, कारण सगळे लोकप्रतिनिधी, विरोधक, सत्ताधारी सगळे एकत्र आल्याशिवाय आपला हा लढा आपल्याला यशस्वी करता येणार नाही. आणि तुम्ही ज्या सॉफ्टली बोलता त्या पद्धतीने सगळ्यांना एकत्र आणणं तुमच्या कार्यपद्धतीमुळे शक्य आहे. त्यामुळे त्यांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने, आपण जे जमलो त्यांच्या वतीने, सगळ्यांच्या वतीने मी त्यांचा आभार व्यक्त करतो. माझ्याबरोबर कोऑर्डिनेशनसाठी मला अजय फटांगरे हे माझे मित्र आहेत, त्यांची मदत झाली, त्यांचंही आभार व्यक्त करतो. आमच्या सगळ्यांनाच्या विनंतीला मान देऊन अनेक मान्यवर इथे आले आहेत. सदाशिवराव लोखंडे इथे आहेत, सत्यशील शेरकर साहेब आहेत, आमचे खासदार राजाभाऊ वाजे साहेब आहेत, अमोल कोल्हे साहेबांनी आपल्याला संबोधित केलेलं आहे, कताळ मॅडम आलेले आहेत, उत्कर्षताई आलेले आहेत. सगळ्यांचीच नावं खरं तर घेणं अपेक्षित आहे. अनेक मान्यवर आलेले आहेत, शरद दादा पण आलेले आहेत, त्यांच्याशी मी काल त्यांच्याशिवाय हे काय होणार नाहीये, त्यामुळे ते या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणखीनही काही लोक येत आहेत. खासदार वाकचौरे साहेबांचा फोन आलाय आणि ते ऑन द वे आहेत, ते थोड्याच वेळात पोहोचतील. आमच्या अकोले विधानसभा मतदारसंघाचे आमदार
डॉक्टर लहामटे हे ऑन द वे आहेत, त्यांचा निरोप आहे आणि ते येतील. सर्वांचा आभार. मी जरा मध्येच यासाठी उभं राहिलो की आपल्या सगळ्या चर्चेला काही एक लाईनअप करावं आणि थोडंसं काही निर्णयाच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न व्हावा, यासाठी मी हस्तक्षेप करण्यासाठी उभा राहिलेलो आहे. सत्यजित तांबेदादांनी आपल्याला साधारण भूमिका सांगितलेली आहे आणि हा प्रश्न काय आहे याच्याबद्दल आढळराव पाटील खूप चांगलं बोललेले आहेत. सिन्नरचे आमचे मित्र आलेत, परवा दिवशी आम्ही गेलो होतो, ते सगळे आलेले आहेत. अकोल्याची आपली सगळी टीम आलेली, ज्यांनी आंदोलन केलं ते सगळे आलेले आहेत. आंबेगावचे मला वाटतं ती जी टीम आहे आंदोलनाची ती सगळी आलेली आहे. दोन गोष्टींबाबत मला आपल्याला आग्रह धरायचा आहे. दादा, दोन मार्गाने आपल्याला जावं लागेल. एक अर्थातच संवाद राज्यकर्त्यांबरोबर आपल्याला करावा लागेल आणि संवादाच्या माध्यमातून आपलं म्हणणं हे प्रॉपर चॅनलनी, इथे शत्रुभाव न ठेवता, सरकार आपलं दुश्मन आहे आणि आपण काहीतरी त्यांचे विरोधक आहोत आणि मग याला काहीतरी आता राजकीय अँगल आपल्याला द्यायचा आहे, असा भाव न ठेवता एक भातृभावी अशा प्रकारचा संवाद हा सरकार बरोबर आपल्याला प्रश्न सोडवायचा असेल तर ठेवावा लागेल. नंबर 1. नंबर 2, याच्यामध्ये की रोल जर कोणाचा आहे असं जर आपल्या सगळ्यांचं एकमत त्याच्याबद्दल होईल तर ते आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जे राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्यांना जोपर्यंत ही गोष्ट पटत नाही आणि ते जोपर्यंत याच्यासाठी लीड घेऊन कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचा टप्पा ओलांडता येणार नाही. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्यांना कन्व्हिन्स करावं लागेल संवादाच्या पातळीवर, असं मला नम्रपणाने वाटतं. यासाठी सर्व विरोधक, सत्ताधारी हे जे आपलं नेतृत्व करणारे आहेत त्या सगळ्यांचं नेतृत्व आपल्याला लागेल आणि त्यांचं प्रयत्न हे त्या संवादाच्या पातळीवर आपल्याला लागतील. एकदा मुख्यमंत्री साहेब कन्व्हिन्स झाले की मग रेल्वे मंत्री आहे, अतिशय जिव्हाळ्याचा आहे आणि जिव्हाळ्याबरोबर तेवढा गरजेचा देखील आपल्या सर्वांना. अच्छा, या ऐतिहासिक बैठकीच्या निमित्ताने खरं तर ही ऐतिहासिकच बैठक म्हणावी लागेल. आपण सर्व सन्माननीय मान्यवर या ठिकाणी उपस्थित. मी कुणाची नावं घेऊन वेळ पण घालवणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कदाचित एखाद्या चांगल्या मान्यवरचं नाव राहिलं की त्याच्या मनामध्ये शंका उपस्थित होती की शरददादांनी माझं नाव घेतलं नाही. सर्व सन्माननीय अतिथी आणि पुणे नाशिकच्या महामार्गावर या रेल्वे मार्गासाठी इच्छुक असलेले सर्व सन्माननीय उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, पत्रकार बंधू, माझ्या अगोदरचे काही विषय काही लोकांनी या ठिकाणी मांडले. हा विषय माझ्यासाठी सुद्धा अतिशय जुना आहे आणि या विषयाची मला थोडीशी माहिती सुद्धा आहे. कारण मी 2014ला विधिमंडळामध्ये गेलेलो आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही मागणी करत असताना जे खासदार मंडळी आमच्याकडे त्यांच्या माध्यमातून दिल्लीला जायचा योग आला. ज्या वेळेला ही रेल्वे मंजूर झाली सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला प्रशासकीय अधिकारी, काही रेल्वेचे अधिकारी सुद्धा यांच्यावर बैठका झाल्या आणि नंतर जीएमआरटीचं कारण पुढे आलं. जीएमआरटीचं कारण हे निमित्त झालेले आहे या प्रोजेक्टला. आपल्या अंतर्गत ज्या गोष्टी त्या आपण नंतर पण सोडू शकतो. ट्रॅक कसा न्यायचा, कुठून न्यायचा, थोडाफार इकडे तिकडे करायचा, तो आजचा विषय नाहीये. विषय महत्वाचा असा आहे, पुणे आणि नाशिक रेल्वे म्हटल्यानंतर नाशिकला गरज आहे का स्वतः नाशिकला? कारण नाशिकला एंड स्टेशन आहे तर त्यांना फार काही गरज नाही, ते काही आंदोलनामध्ये उतरणार नाही. हे नाशिकला गरज नाही कारण नाशिक हे स्वयंपूर्ण, नाशिकला अनेक रेल्वे लाईन येतात त्यामुळे नाशिकला ती गरज वाटत नाही. पुढे आल्यानंतर सिन्नरला होय, सिन्नरला गरज आहे. पुढे आल्यानंतर होय, संगमनेरला गरज आहे. पुढे आल्यानंतर अकोल्याला गरज आहे, जुन्नरला गरज आहे, आंबेगावला गरज आहे. पुढे चाकणला गरज नाहीये, भोसरीला गरज नाहीये, पुणेकरांना गरज नाहीये. गरज समजून घ्या, गरज कुणाला आहे?
सुरुवात पुण्यापासून होते तर एंड नाशिक पर्यंत आहे. शिर्डीला पण गरज नाहीये. शिर्डीला पण रेल्वे मार्ग आहे, नगरला रेल्वे मार्ग आहे. गरज आपली आहे आणि हे आजची गरज नाही, ब्रिटिश काळापासूनची ही मागणी आहे, आपली नाही, ब्रिटिशांची मागणी आहे. पुन्हा नाशिक होणं, त्यांनी जे काही समजा जे डिझाईन तयार केलं मध्ये त्याच्यामध्ये माळशेज सुद्धा किंबहुना पुन्हा नाशिक सुद्धा ही त्यावेळेची असलेली त्यांची अंडरलाईन आहे. आता ठीक आहे, स्वातंत्र्य मिळत आपण लढलो, नंतर आपण कारभार करायला लागलो, लोकशाही आपण स्वीकारली, बाबासाहेबांच्या घटनेद्वारे आपण प्रस्थापित झालो. अनेक चॅलेंजेस होते, त्याच्यामध्ये हळूहळू आपण म्हटलं चला आज उद्या, आज इकडे झाले, काल तिकडे झाले, परवा इकडे झाले, आता आपल्याला आज ना उद्या होईल. परंतु जीएमआरटीचं जे कारण पुढे आलं ते कारण माझ्या दृष्टीने आतासा सध्याचं त्याच्या पाठीमागं थोडंसं नाव जर जीएमआरटीचं आहे, थोडंसं त्याच्यामध्ये राजकीय वळण सुद्धा आलेलं आहे आणि हे आपलं दुर्भाग्य आपल्या सर्वांचं. मी आपल्याला हा रूट का सांगितला तर माझ्या आधी कोणीतरी असं म्हटलं की आंदोलन कसं घेतलं पाहिजे. आंदोलन हा सगळ्यात मोठा लोकशाहीचा प्रघात आहे. लोकशाही जर जिंकायची असेल, लोकशाहीमध्ये जर वरच्या जर संपूर्ण असलेल्या प्रमुखाला जर आपल्यापर्यंत येण्यासाठी जर भाग पाडायचा असेल तर आंदोलन हा एकमेव मार्ग आहे. पण त्याच्या आधी आपल्या एक चांगल्या कमिटीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेणं फार गरजेचं आहे. विषयासाठी, नाशिक पुणे रेल्वेच्या विषयासाठी त्या भावनेने जे एकत्र जमलात, ती भावना आणि हा विषय, आणि इथे मूठ दाखवून जे म्हटले अभिनय तो कमी नाही, ही भावना घेऊन ज्या तुम्ही आलात त्याबद्दल आयोजकांचं, डॉक्टर तांबे असतील, आमचे डॉक्टर नवले असतील, सत्यजित असेल, या सर्वांचं मी मनापासून कौतुक होतं, सर्वांचंच कौतुक होतं, अभिनंदन करतो. नक्की वेळ यायलाच पाहिजे ती आलेली आहे. एक गोष्ट मात्र खरी आहे की या मंजुरीच्या प्रक्रियेमध्ये मंजुरीच्या दिवसापासून, त्याच्या अगोदरच्या काही दिवसापासून, तर परवा आम्ही वैष्णव साहेबांना अनेक वेळा भेटलो या विषयावर. तर शेवटच्या ज्यावेळेला आम्ही 4 खासदार भेटलो, 14 खासदारांचे पत्र घेऊन, तोपर्यंत या विषयाचा मी साक्षीदार आहे. खरं म्हणजे 2009 ते 14 मी खासदार असताना त्यावेळेला ह्या विषयाचा सर्वे झाला. सर्वे होऊनच तो शासनापुढे गेला, त्याची सर्व पडताळणी होते, छाननी होते, रेल्वे बोर्डापुढे हा विषय जातो. रेल्वे बोर्ड अगोदर तो त्याचा फायदा का तोटा याचं खात्री करतं, खातं जमा करते, नंतर त्याला सिग्नल देते आणि तो सिग्नल मिळाल्यानंतर सरकार त्याच्यावर मंजुरी देतं. या सर्व प्रक्रिया झाल्या आणि त्यावेळेला ममता लोकसभेमध्ये हा प्रस्ताव घेऊन त्यांनी मंजुरीची घोषणा केली. त्यावेळेला शिर्डीचे येणारा साई भक्त म्हणून मुनिअप्पा हे मंत्री होते. त्यावेळेला त्यांनी देखील अनेक बैठका घेतल्या, आपल्या संघटनेला बैठक घेतली. आढळराव पाटील, आम्ही सर्व त्या प्रक्रियेमध्ये होतो. इतिहास मी या अर्थानं सांगतोय की आपल्या सर्वांना माहिती असावी. परंतु मंजुरी झाली, 2 ते 14 खासदार होता, हा प्रकल्प मार्गी लागला, संपादन सुरू झालं, संगमनेरला ऑफिस सुरू झालं. पहिल्यांदा हा प्रकल्प जो मंजूर झाला तो देवठाण, सिन्नर, देवठाण, चास या मार्गानं तो पुढे नारायणगाव मार्गानं जायचं ठरलं. त्यानंतर परत बदल झाला, तो त्या बाजूने म्हणजे समनापूर वगैरे त्या मार्गाने न्यायचा जात होतोय म्हणून कुणी त्यावर भाष्य केलं नव्हतं, आम्ही पण काही बोललो नव्हतो. परंतु नाशिकला फरांदे ताईंच्या कार्यक्रमाला फडणवीस साहेब आले आणि त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली की हा लोहमार्ग बदलला जातो आहे आणि हा शिर्डी मार्गे अहिल्यानगर मार्गे पुणे असा तो नेला जातो, असं सुतोवाच केलं. त्याच्या पेपरला बातम्या झळकल्या. त्यावेळेला मला मात्र मोठा धक्का बसला की तिकडे वळवण्याचं काहीच कारण नाही. ऑलरेडी तो
वाया शिर्डी ते नगर मार्गे पुणे जाणार साहेब म्हणून मी बोलणं उचित ठरणार नाही, पण सत्यजित तांबे आणि त्याच्या टीमने जे काय सर्व पक्षाच्या लोकांना आपल्या 5-6 तालुक्यातले लोक एकत्रित केले आणि आपण जे ठरवू ते आपण सर्वजण एकत्रितपणे पुढे लढा देऊयात एवढंच या निमित्ताने मी सांगतो. आम्ही एक 4-5 दिवसापूर्वी उत्तूरला आंदोलन केलं होतं, पण काही लोकांच्या गुन्हे दाखल झाले. तर ठीक आहे, ते गुन्हे दाखलने काही फरक पडणार नाही, पण जिथं जिथं जी काही भाषणं होतील किंवा आपण ज्या आंदोलनासमोर जाऊ, मी तुमच्या सगळ्यांचं ऑनलाईन ऐकत होतो. आढळराव पाटलांचं ऐकलं, अमोल कोल्हेंचं ऐकलं, सगळ्यांचं ऐकलं की तुमचा एक मुद्दा चांगला होता की आपलं कोण दुश्मन नाही, आपले सर्वजण एकत्रच आहेत, आपण सर्वजण लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण तो पुढे निर्णय घेतोय. पण पुढे जात असताना तिला जर काय राजकीय वळण लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये फाटाफूट होईल. आता अनेक जण बोलताना असे ओघाने बोलतातच जरा असं, तर तसं करू नका. कारण आमच्या इकडे जेव्हा आंदोलन झालं ना तेव्हा तिथं मी आता नाव घेणार नाही, पण एका नेत्याने असं सांगितलं की ते फक्त विखे पाटलाच्या आग्रहाखातर तिकडे गेले. मग आपले मंत्री पालकमंत्री जर अजितदादा असेल तर आपण अजितदादाकडे. आता ते पुणे जिल्हा, नगर जिल्हा, विखे पाटील, अजित पवार असं करत राहिलं तर त्याला ते गडबड होईल. म्हणून असं कुणी असं तिरकं ओढू नका. आपल्याला रेल्वे करायची आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला ज्या चांगल्या मार्गाने पुढे नेता येईल. आता आलोय ना सगळे एकत्र, आता एकत्र आलोय तर एकत्र आपण काय करू शकतो, निदान महाराष्ट्राला तरी दाखवून देऊ आपण. आपण सर्वजण जे काय त्या समितीमध्ये ठरेल त्या दृष्टिकोनातून पाऊल उचलावं. सरकारबरोबर चर्चा ते केलीच पाहिजे, पण सरकारवर प्रेशर आणणं सुद्धा गरजेचं आहे. आणि प्रेशर आणण्यासाठी आंदोलनाचा जो मार्ग तुम्ही सगळेजण स्वीकाराल, त्याच्यात जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही सगळेजण जे आलेत, सत्यशीलदादा आहेत, शरददादा आहे, मी आहे, अजून 2-3 आहेत, त्यांना पण आम्ही बोलून घेऊ. एकत्रित आम्ही ठरून काय आम्हाला करता येईल, आळेफाटा असेल, नारेगाव असेल, तुम्ही सांगाल त्या पद्धतीने करू. धन्यवाद. जय शिवराय. आज आपल्या साकूर पठार भागातील खंदरमावाडी येथे जे काही रेल्वेसाठी आंदोलन उभारलं गेलं आहे, त्या आंदोलनासाठी जे आयोजक आहेत त्यांनी आमंत्रित खरं तर भाऊंना केलं, पण दादांचा अचानक 9:15 वाजता सत्यजित दादांचा फोन आला भाऊंना की भाऊ आंदोलन आहे, तुम्ही यावं. पण भाऊंचा नियोजित दौरा असल्यामुळे अकोले जवळकडलं बिबट्याचाच प्रश्न इथं आलेला, ते बिबट्याने बाळ खाल्लं. तिथे असल्यामुळे पालकमंत्र्यांसोबत भाऊ इथे उपस्थित राहू शकले नाही. त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आज मी इथे उपस्थित आहे, त्याबद्दल सर्व भाऊंचे आभार. आणि इथे जे उपस्थित सर्वच मान्यवर आहेत, प्रत्येक आमदार खासदार येऊन गेलं. खरं तर आज आता मला भीती वाटते, सगळ्यांपेक्षा मी लहान आणि रेल्वे 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 हे जर मी आत्ता या वर्षात अनुभवते तर प्रत्येकाने प्रत्येकाचं मनोगत व्यक्त करताना सांगितलंय की हीच रेल्वे आम्ही शाळेत असताना आम्हाला वाटत होतं व्हावं, त्याच्यानंतर आम्ही आमदार झालो, खासदार झालो, पण अजून रेल्वे झाली नाही. पण कुठंतरी मला असं जाणवते की आपणच तेव्हा एकजूट झालो नाही म्हणून कदाचित ती झाली नसेल. पण आज आपण इथे एकजूट होऊन सर्व पक्षीय, म्हणजे आपण सर्व पक्षीय, जरी इथं हा म्हणत असेल हा पक्षाचा तो पक्षाचा, पण आपण पक्षात येतो कोणामुळे तर आपल्या या जनतेमुळे. जेव्हा जनता आपल्याला निवडून देते तर आपण या पक्षात येतो आणि आपण त्या जनतेच्या सेवेसाठी उतरतो. तर मग या जनतेसाठीच आपल्याला आपले पक्ष बाजूला ठेवून, आपलं राजकीय काय धोरण आहे ते बाजूला ठेवून आपण एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की जी पुणा नाशिक रेल्वे झाली ती आपल्या सिन्नर, अकोले, संगमनेर, जुन्नर ह्या प्रत्येक ठिकाणी भौगोलिकदृष्ट्या त्याचा फार मोठा औद्योगिकरणासाठी महत्त्वाचा वाटा आहे. आपल्याकडे MIDC आहेत. प्रत्येक गोष्ट म्हणजे आज आपले मुलं पुण्याला, नाशिकला इकडे जे जॉब करतात त्यांच्या सोयीसाठी सुद्धा अंतर कमी. कारण की आता बऱ्याचदा असं झाले की एकुलता एक मुलगा आणि तोही पुण्याला सर्व्हिसला, मग आई वडिलांकडे लक्ष देणं कमी, ह्याही गोष्टी कुठेतरी अंतर टाळलं जाईल. नंतर भौगोलिक आपलं शेतीप्रधान, आपल्याकडे पाण्याचा भरपूर भाग आहे, तर आपल्याकडे शेती पण चांगल्या प्रकारे पिकवली जाते, तर ते शेतीचं सुद्धा आपल्याला त्या रेल्वेमार्फत योग्य ते त्याचा फायदाच होणार आहे. पण त्यासाठी आज मला आनंद वाटतोय की सर्व पक्षीय, सर्वांचे मतभेद बाजूला ठेवून आज एकत्र आले आहे. आणि असेच म्हणजे आता यांनी पण दादांनी सांगितलं, शरद दादांनी
का आतून हा म्हणतो मी ह्याच पक्षाचा आहे आणि आतून मी त्याचाच आहे, पण हेच जी म्हण आहे ना पहिल्या लोकांनी म्हटलेली, गाव करील तो राव काय करील, तर त्यासाठीच गाव म्हणून आपण सर्वांनी एकत्र येणं तितकंच महत्वाचं आहे. की कारण की जरी मी म्हणत असलो मी केलं हा मी पण कुठेतरी बाजूला प्रत्येकाने ठेवा. कारण की जेव्हा मी म्हणत असतो तेव्हा तोच फक्त मीच राहतो, बाकीचे याच्यात सर्व पुढे निघून जातो, हा पण त्या मीपणाला कधी दिसत नाही. तर त्यासाठीच आपण आज जे इथे एकत्रित सगळे जमलो आहे त्यासाठी. कारण की मी आजही तेच म्हणते, माझं तेच म्हणणं आहे, आज आपल्याला प्रत्येकजण प्रत्येक तालुक्यात काम करतंय आमदार म्हणून, पण मी पण आज एवढी फिरलीये भाऊ की जर एखादा रस्ता मंजूर करायचा म्हटलं तर त्या रस्त्याला एखादा आडवा येतो, पण माझं म्हणणं काय असतं, त्या रस्त्यानी कोणी म्हणणार नाही का ह्या पक्षाने रस्ता केलाय म्हणून त्या पक्षाच्या लोकांनी जायचं नाही. तर तिथे सर्वजण त्या पक्षा सगळेच लोक एकत्र जात आहेत, त्या गावाला त्याचा फायदा होतोय, आपल्या पुढच्या पिढीला आपल्या लेकरांना जर त्याचा फायदा होत असेल तेव्हा जर तिथं आपण सगळं राजकारण बाजूला ठेवतो तर इथं पण रेल्वेसाठी आपण ह्याच गोष्टी. आणि पुन्हा एकदा ही रेल्वे म्हणजे लहान तोंडी मोठा घास, पण आपण आता ज्याप्रमाणे एकत्र आलोय आणि आपल्याच्याने आपण जे आंदोलन करणार आहोत, खरं तर ही प्राथमिक भूमिका असणार आहे की आपण सर्व पक्ष एकत्र येऊन आपण आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, आपले शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब, ह्या सगळ्यांकडे आपल्या मागण्या व्यवस्थित मांडल्या. आता GMRTचा पण विषय म्हणतात, तर GMRTचा पण असा विषय आहे की तो 5-10 किलोमीटर इकडे पण होऊ शकतो, त्याच्यात पण सुधारणं. ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लेवलवर आपल्या सगळ्या आमदार खासदारांनी आपल्या त्या महायुतीचे जे आपल्या आहे त्यांना सांगणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे त्यावरही ते विचार करतील आणि आपल्याला पुढे पंतप्रधान साहेबांची भेट घेतली जाईल आणि योग्य तो मार्ग निघाला जाईल. आणि जन आंदोलन हे तर तितकंच महत्वाचं आहे, कारण की इथे बसलेले कॉम्रेड पण बरेच आहेत की त्यांनी काय होतं हे आपल्यालाही चांगलं माहिती, की ती जन आंदोलनात सुद्धा आपण एकजुटीने उतरलं पाहिजे. त्यासाठी पण माझं तर हाच मत आहे की भाऊंचं पण की सिन्नर पासून जन आंदोलन म्हणजे सिन्नर, आपलं अकोले, संगमनेर, आळेफाटा, आंबेगाव हे सगळेच लोकांनी एकत्र येणं तितकंच महत्वाचं आहे की